विठ्ठलाच्या पायी विठ्ठलाच्या पायी हाताची होती आज सर्व संत हाताची होती आज सर्व संत विठ्ठलाच्या पायी धन्यवाद। या ठिकाणी सुंदर प्रकारे या ठिकाणी गजर त्यातून समाज प्रबोधन आणि मनोरंजन व्यंकटेश नरगुवानी केलेलं आहे। या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो। हॅलो व्यंकी, अरे इकडे तू नाही तर मी काय औषध जमायला ती बोलते म्हणता नाही नाही दोघांनी बस काय दोघांनी खेळण्यात टोलो मारण्याची मजा ना ती एकटा नाही आपले आपण नाही म्हणतात तेवढा साध्य तू काय तू अनुभवी माणूस असं लग्नाशिवाय आणि त्या मांडवाशिवाय मंगलाष्टकीशिवाय काय तो बोलतच नाही। अरे पुढ्या मागे एका मित्राचा म्हणजे माझ्या मित्राचा लगीन झाला होता होत नाही लग्न आणि एकाचा झाला बिचाराचा कर्मधर्म संयोगान मापटा ओलांडता ओलांडता सासू आडवी येईल दरवाजात सासू दरवाजात आडवी येईल सासू दरवाजात आडवी येईल आणि सुनबाई म्हणता सुनबाई याद लक्षात ठेव नाव घेतल्याशिवाय तू कबूतर येऊ देऊ नाही एवढ्या म्हटलं सुनेने कपडा कात लावल्या म्हणाले रे मापटा ओलांडून भुतूर जाऊ देणं नाही म्हणजे सासू की कैदाशी ना त्याबरोबर ती विचारता कारण आताची पद्धत वेगळी आहे आता सरळ नावं घेणार पहिल्यासारखं अहो जाऊचे काय रवलेलं नाही ना डायरेक्ट म्हणते ह्या काय म्हणून विचारल्या बरोबर तो सांगता अगो तू आता व्हॉट्सअपला पाठवलेलं येता त्याच्यातला आता हा म्हणतीना पहिला पान उघडले ती म्हणता शंकराच्या पिंडीवर बेल घालते बापू शंकराच्या पिंडीवर बेल घालते बापू एवढं म्हटलं सासूबाई हुंबऱ्याच्या भुतूरला सांगता सुने मी सुद्धा मापटा ओलांडून येताना बापून बेल घातलं आणि कमरेची बेडी झाली नको म्हणतात नको त्यावर सुनबाई दुसरा पान परतल्या भाजी मेथीची भाजी मेथी नको आमच्या यांनी मेथ सोमवारच्या बाजारात ना मेथीच्या पाल्याशिवाय काय आणू कपडा घातल्यावर सुनबाई म्हणतात आता काय जीव द्यायचो काय सासूबाईकडे म्हणजे मापटा ओलांडच्या आधी एवढं जात मग शेवटी सुनबाई डोक्याला लावलं आणि सुनबाई तिसरं उखाणं आपण तयार केल्यानं कडू कडू कारलं सासूबाईला चारलं कडू कडू कारलं सासूबाईला चारलं सांगा ना सासूबाई कटप्पाने बाहुबलीला का मारलं मेली सासू दारात अटक नव्हतरी अटक होता अटक 50 वरती अटक होता अरे हावक्या बरोबर आता पहिल्यांदा काळ बदललो तशी माणसाची विचारसरणी बदलली ना आता 30, 35, 25 वर्षात पोरांना अटॅक येतो बरोबर ना 50 वर्षाच्या आधीच 45 झाली 40 झाली की अटॅक येतो पहिल्यांदा असो तर कोणाक अटॅक गेलो आणि एखादं अचानक गेलो तर काय म्हणायचे हे कोणीतरी मूठ मारले म्हणायचे पहिल्यांदा तो काळ होतो पहिलो आणि त्याच्या बाबांचं सुद्धा भारी सांगितलं त्या सगळ्या गजरातून बघूया प्रत्येक सुरुवातीक 1-2-4 गाणी गाऊया आणि गजरातून जाऊया जिस्म का जिस्म का
क्या इशारा आणि एक गाणं त्या ठिकाणी जे जे माझे सगळे मित्रमंडळी आहेत म्हणजे नागेश रुपेश नाना भावेश मिलिंद आणि सगळे त्या ठिकाणी जी माझी मित्रमंडळी त्यांच्यासाठी म्हणून एक फक्त मित्रांचं गाणं म्हणतात नंतर गजरात दुःखाडवायला उंबरासारखा दुःखाडवायला उंबरासारखा मित्र यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया 100 बार शुक्रिया 100 बार शुक्रिया 100 बार शुक्रिया 1000 बार शुक्रिया 1000 बार शुक्रिया 1,000,000 बार शुक्रिया सहारा है दोस्त को सहारा है दोस्त को ये तुम्हारा प्यार का लगीन झाला ना आता मोबाईल बाजूला ठेवणारे कसं माझं काळीच जास्त असं वाईट वाटतं तुझा फोन तो अजून चेकिंग करतो आणि आम्ही असेच आहोत म्हणजे असं बघवलं नाही तर माझ्या मोबाईल बाजूला सांगतात आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला सांगतात आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला हर घर में एक ही नारा गूंजेगा हर घर में एक ही नारा गूंजेगा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम
काय रे आज तूच पेटलंस खरंच म्हणजे भारी काय काय एक सांगलंस लग्ना बिग्नाचा ना पण बुवा असा करायचा नाही जोडी बुवा कोण आहे ह्या बघून बोला पया एखादं लगीन झालेलं असलं नाही नाही ऐक तरी पुढे रागात कटायचं तसं नाही म्हणत मी नाही नाही तू वाईट अजिबात काय बोललंच नाही पण जो लगीन झालेलं नाही त्या काय परत परत लग्नाचं सांगतो म्हणजे किती वाईट वाटलं असं सांगणार आहे नाही नाही तू खरोखर संन्यास बिन्यास घेऊन विचारतच काय रे त्या बाबा तुझे गजरात सुरुवात करा गजराच्या माध्यमातून राहिलेल्या सगळ्या गोष्टी 100% बघूया आणि पुढ्या आहे तो मोबाईलवर आता सो आहे तो दिवस आहे तो रात्रीचा सुद्धा तू जीव घालवतोस म्हणजे तुला माणूस लागत बरोबर खरंच तू सत्कार पुन्हा एकदा जाता तर सत्कार करूच सांगा कारण लगीन होऊन सुद्धा माणूस रात्री तू चॅटिंग साधी गोष्ट काय सांगा असं मजा मस्करीत म्हटलेली तुका तुका देऊचा तुका तुझं रत्न ठरलेलं फक्त तुका देऊचं बाकी नव्हलेलं पण मंडळी आता अवस्था अशी झालेली आहे ना एक असंच होतो कार्टून मागाशी जो सांगत होतो व्हॉट्सअप फेसबुक आणि काय इंस्टा मोये 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 ओ ओये ओये त्या ओयेवांना मोयही ना समजलं तर असं झालं एकान गडबडीत काय केलं व्हॉट्सअपवर मेसेज टाकता टाकता खरोखर एका जागेवर सूज जुळवल्या आणि असोच रातभर त्याच्या हातात मोबाईल रात्री 11:15 वाजलेले 11 सव्वा 11 होईल आणि रात्री मेसेज टाकता हॅलो पिलू हाय पिलू हे कुत्र्याचा पोरता हाय पिलू हसत असेल तर सुंदर असं हसलं पाठव रडत असेल तर तुझे अश्रू पाठव आणि आठवण येत असेल तर सुंदर अशा आठवणी पाठव रात्री 11:30 वाजता तिनं चापकन रिप्लाय दिल्या मोरियत भांडी घासते खरकटा पाठवू आल्याने मेलो पोट बघा अशी अवस्था आताचा युग घ्या मोबाईलचा युग पण बघा गजरातले बोलूया धन्यवाद मागाशी या ठिकाणी आदरणीय सतीश लाड यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक मला मंडळाच्या वतीने स्वीकारतोय आभार मानतोय लाख लाख धन्यवाद तुझ्या रूपाचं चांदणं पडलं मला भिजू द्या तुझ्या रूपाचं चांदणं पडलं मला भिजू द्या माझं काळीज आणि षड्रिपूंवरी मात करील जो तरुण जाईल कलियुगात आपण पंढरपुराला जातो दर्शन पांडुरंगाचं घेतल्यानंतर पांडुरंग विठेवर उभे असलेलं आपल्याला दिसतात पण त्या पांडुरंगाच्या पायाखाली जी विठ आहे ना त्या विठीकडे कोण 6 बाजू आणि ते 6 बाजू म्हणजे काय तर माणसाच्या आपल्या अंगात असणारे 6 षड्रिपू काम क्रोध लोभ मद मोह आणि मत्सर हे 6 षड्रिपू संतांनी त्या पांडुरंगाच्या पायाखाली दिले आणि म्हणून पांडुरंग आणि संत दोघेही एकमेकाशी एकरूप झाले बरोबर ना आपल्यात तसं नाही ना मुळात आधी शेजाऱ्याच्या चांगल्या बघण्याची वृत्ती आता राहिली नाही बरोबर ना शेजाऱ्याचा चांगला बघवत नाही मगाशी सांगत होतो अरे मगाच जर त्या बसलेले होते तर सगळ्या बायकांना बोलून बोलून त्यांचे मिक्सर बिघडवून टाकलं त्यात सकाळी त्या धसको घेऊन ते सगळी घरा केली बघ ज्यांचे मिक्सर चांगले ते राहली झाला त्यांना आता झाला पाटर उद्या कपाळ आपलं कया लाटणाऱ्या म्हणतो पळ 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 आता नका सांगा तुझ्या चटणीला वाटतं ना तुझ्या नावाने काय म्हणते रे बरोबर पण
भारी त्यांना बाकी चांगला चांगला मंडळी कसं असता आपण हे विषय काय नाही कोण कमीपणा घेऊसाठी तयार नाही बरोबर ना कमीपणा कोण आहे मानून घेणार नाही त्यांना बायकांचं सांगितलं 2 मैत्रिणी होते 2 एक मैत्रीण दोघांचा एका मांडवात लगीन झाला एकीचं नशीब फळफळला मुंबई गेली एक गावातच रवली दोघवले गणपतीच्या वेळेत बाजारपुरीसाठी म्हणून बाजारात गेले आणि ती मुंबईवर नाही गेलेली तिच्याबरोबर तिचा भाऊ आणि 2 वर्षाचा पोरगो होतो आणि ही जी गाववाली होती हिका सुद्धा तेवढ्याच दरम्यान लग्न झाले हिका सुद्धा पोरगो दोघं जण बाजारात भेटली आणि मुंबईवाली जी होती ती मुंबईवाली गाववाले हाक मारता अगं ए सरिता ऐकल्याबरोबर सरिता थांबला म्हणजे आवाज ओळखीचा वाटतं म्हटलं आणि फक्त थांबला सरिता आणि पाठी वळून बघता तर कविता पाठी उभ्याच होता कविता पाठी उभ्या पण मुंबईवाल्यांचा जरा एक विषय वेगळा असता काय दिवा ट्रेन मधनं तरी इले ऐक परवा दादा मुंबईत जायचं होतं ते नांदगाव स्टेशनला सोडून गेले तर एक लेडीज नुसती उतारता संध्याकाळी 5:30 वाजता उतारता ट्रेन मधनं आणि म्हणता काय ग बाई किती गरम झालेल्या दिवा ट्रेन मध्ये बसलेली खिडकीवर पण गरम भरपूर झालेला ती का म्हटलं असं ते होऊ शकता पण मुंबईवाल्यांच्या जरा भाषा स्टँडर्ड असतं ना जास्त भाषा बोलतात त्याच्यामुळे ती इली जी मुंबईवाली ती गाववाली मैत्रीण होती ती का सांगता हे सरिता मी तुला ओळख करून देते हे माझे मिस्टर मी त्यांची वाईफ आणि हा आमचा बॉय हे माझे मिस्टर मी त्यांची वाईफ आणि हा आमचा बॉय एवढं सांगितल्या बरोबर गाववाली ती गप बसता पदर खोचल्यान धरून डाव्या बाजू आणि सांगता ग कोणाला दाखवत मुंबईवर येऊन भाषा फेकून माका दाखवतो इंग्लिश म्हणून म्हणता आता मी काय सांगते काय माका सांगतो ह्यो माझे मिस्टर मी त्याची वाईफ आणि ह्यो आमचो बाय म्हणून ह्यो बघ ह्यो माझो मीटर गोवात सांगतो ह्यो माझो मीटर मी त्याची वायर आणि हा बघ आमचा बिल सगळं तिचा म्हणजे पुरा शॉर्ट सर्किटच करून टाकला मीटर जाळून टाकलं बरोबर ना कमी कोण तयार बसला काय म्हणून पण बाबा असं नाही मंगलाष्टका बिंदू भारी म्हणते रे नाद थोडा तुझा कौतुक करूचा थोडा आता हे सगळे गुलाबच ना हे जाताना मी तुका माळू घेतलंय म्हटलं म्हणून वरती हा बघ तरी पण ह्या ह्याना मान टाकल्या नि भाकडच्या ह्यो राजी नाही तो ह्यो साधारण सोहा त्यातल्या तर आमचा काय ना तुझं झालं तो त्यांना पण मान टाकल्या जवळजवळ नाही पण पाणी म्हणजे 1.5 बघ खाली किती गेलो होतो गुडघ्यापर्यंत 1.5 गेलो आणि तू सांगता पाणी कमी आहे म्हणून पण असू देत हरकत नाही तुझा कसा तू म्हणतो आता मला घरी काय तू आता घरी गेलास की तुका काय ढंगावर करून होय बाबा आमका काय ढंगावर करून झोपायचे आम्ही झोपता तुझा ह्याच लगीन झालेला विषय काय असता जागरण करून समजा जागरण करून घरात गेले आणि जर सकाळी जर एखाद्या विचारल्या वहिनी काय बुवा खाय ता काय माडा येऊन पडला तंगड्यावर करून झोपला असं सुद्धा बघूचं लागतं काय तुझं विलाज नाही का बाबा आता काय करूया ऐकवत नाही रे माझा सुद्धा पण केलंच ना आता भोग आपल्या कर्माची फळा असू दे पण मंडळी ह्या मगाशी त्यांना सांगितलं काय ते तुळशीतली साधू बाबांकडे गेलो आणि साधू बाबांकडे खय डोंगरात गेलो हो आपल्याकडे जरा अशी जास्त सवय असते म्हणजे वाईट जरासा काय झाला ना वाईट काहीतरी बाहेर चौकशी करू हवी होती म्हटल्या काय काहीतरी हकडे नाही तर तकडे दोघांपैकी एका टोका काहीतरी गेल्यावर असो एक बाबा होतो त्या बाबाकडे तो बाबा सगळ्यांचा काय नाही काय विभूती द्यायचो काय नाही काय करायचो एकदा एक जण गेलो कंटाळलेलो लगीन करूनच कंटाळलो ह्यांना सांगितलं तसो कंटाळलो आणि गेलो बाबाकडे बाबा म्हणता बाबा आता म्हणून सांगितलं आणि तो सांगितलं हे बघ बाबाने सांगितलं तू आता येऊ नको तू काय कर तू उद्या ये आणि उद्या येताना तुझ्या तुळशीतली चिमूटभर माती घेऊन ये म्हणून सांगितलं त्यांना काय करता दुसऱ्या दिवशी जाताना तो बाबांकडे गेलो आणि बाबाच्या खळ्यात गेल्यानंतर त्या आठवलं अरे बाबानं चिमूटभर माती आणून सांगितलेल्या ह्या आठवल्याबरोबर
तू म्हणता आता काय करणार, आता म्हणता परत 27 किलोमीटर पाठी गेला म्हणून त्यानं बाबाच्या तुळशीत हात घातले आणि चिमूटभर माती उचलली आणि मुठीत घेतल्या आणि बाबाच्या घरात गेलो. बाबाच्या घरात गेल्यावर बाबा म्हणता, भक्ता हाकडे दे ती माती. यानं त्याच्या तुळशीतली माती त्याच्या हातात दिल्या आणि बाबा त्याला सांगता, भक्ता तुळशीतली माती काळी पडली हा, तुझी बायको दुसऱ्या बरोबर खैत्री हा हा आणि तुझा चढू पळून जाणारा भक्ता. गेल्याबरोबर तो जो माती घेऊन गेलो तो उडीत मारूक लागलो, उडी मारूक लागलो. तो बाबा शुद्धीकरण म्हणते, खुळावलंच का रे, तुका सांगितलंय काय तुझी बायको दुसऱ्या बरोबर हा आणि चढू तुझा पळून जाणार आहे, उडी काय मारतस. अरे म्हणता मी टेन्शन घेऊ कशा, ही माती तुझ्या तुळशीतल्या, तुझी बायको खयाती बघ. म्हणून साधू बाबा अरे सालियावर शोधत जाऊची गरज ना, हय असं साधू बाबा व्यंकटेश बाबा. म्हणून मंडळी या कलियुगात आपल्या जिभेवर ताबो ठेवणं गरजेचं. म्हणजे जीव आणि लिंग कली सांगितलं की ताब्यात घ्यावे तरच या कलियुगाचं भवसागर आपण पार करून जाणार. म्हणून म्हणते बघा, कलियुगी या कली मातला लिंग जीभ करी धरुनिया, कुंभरी मात करून जाईल कलियुगिया. चढरी पुंजी विठ्ठला पायी येऊया, हरी नाम झेंडा टेका लावूया, हरी नाम झेंडा टेका लावूया. बोला हो हरी बोला हो, कृष्ण बोला हो हरी बोला हो. पैसा संपत्ती नाही कामाची, संवाद दौलत हरी नामाची, कोणी नाही कुणाचे अंती, कर्म हेच सोबती. थाप कौतुकाची दुसऱ्याची, तुताराच तिसऱ्याची, अंत्य समयी पटे खातरी, कोणी न येते शंका. हो पैसा संपत्ती काय कामाची नाही बघा. ह्यांना सांगल्या किती जरी कमावलं तरी काय करणार, काय नाही. 1 रुपयाचं ठोकळ डोक्यात घेऊन जाणार आणि ते सुद्धा नेणारे 4 खांदेकरी शुद्धीत असली तर बरोबर, नाहीतर 2 बाजू शनी लावले ठीक, खांदो उचलल्याने आणि खालचे जर धडपडणारे असतील, माझ्या नाथ म्हणजे जाताना सुद्धा ते का. धन्यवाद. आदरणीय आमचे काका महेश मोडकर आणि तेजस मोडकर यांच्याकडून 200 रुपयाचं पाठवून मला मंडळाच्या वतीने स्वीकारते, आभार मानते. लाख लाख धन्यवाद. म्हणजे माणसाचं आयुष्य एवढं स्वस्त झालेलं, पैशा किंमत नाही, बरोबर ना. पैसो किती सो पुरणारो हा ना, तो त्या कोरोनाने सांगितल्या. आणि आमच्या गणपती बाबाचं काय, तुला खरोखर भारी माणूस, पण खरोखर जबरदस्त बारीक केलंस तू. आज माका वाटलेलं आज काय कायच्या काय पेटान बिटान उठशील म्हटलं, आज नाहीसूच करून टाकणार होतो, नादच खोळा. पण भारी आपलं हळूहळू कुटकुटून कारण या ग्राउंडच जाणार आहे, बरा टुकटुक करून वेळ मारून निघास असं तो विषय हय. आपण जर एखादा चांगला काम केला, म्हणून परमेश्वरानं आपल्या शरीराची रचना कशी केला ना बघा. थाप कौतुकाची दुसऱ्याची, चुकता लाच पडे तिसऱ्याची आणि अंत्य समयी पटे खातरी, कोणी नाही येते संगाती. आपण जर एखादा चांगला काम केला ना, तर आपल्या शाबासकी देणारे, आपली पाठ थोपटणारे हात दुसऱ्याचे असणार आणि एखादा जर काय चुकीचं काम केला तर लाच जी पडतं ती तिसऱ्याची असणार, कारण आपण आपल्या लातेने आपल्या मारू सुद्धा शकत नाही. म्हणून माणसाचं आयुष्य हे असाचा आणि रामनामाशिवाय पर्याय नाही. बुवानी एक गोष्ट चांगली सांगितलंस काय, मोबाईलचा आणि ह्यांचं पोरग्या विषय काय, तर मोबाईल सगळ्यांका देवा, पण काय करा मोबाईलात काय हात लक्षात ठेवा, आई बाबां पोरांवर लक्ष देवा आणि काय करा. पोरगी आता म्हणता हुशार झाली, मोबाईल मधला डिलीट करून टाकतोय.
ए ए शान्या अगडे बघ, अगडे बघ, तू त्या सगळ्यांपेक्षा पोचलेलो असं तुका नाही वाटत का? बघ तुझे रात्रीचे फोन कसे खडाखड वाजतात अजून, काय तुझी रे भारी धगधगती मशाल तुझी. पण असू दे मंडळी, आता आता मोबाईलचा विषय एवढं खतरनाक झालेला आहे ना की लहान पोर विचारित नाही, बापसाक नाही. पहिलो काळ होतो, बाबांनी म्हटल्यान ए पोरा झिराची मान खाली जायत होती. आता तो बारको पोर डॅड तू झालंच मॅड. कोणाला सांगता? आई तर कॉलेजला जाणारा बाबू, कॉलेजला जाणारा बाबू बोलाची हिम्मत नाही बापसाची, आणि बापसान जर आवाज चढवल्यान विरोधा इको जरा औषध जर झिला आवाज चढवल्यान किंवा बापसान झिला जर आवाज चढवल्यान कॉलेजला जाणाऱ्यावर, तर आई आणि परत पाठवून समर्थन करणार. झिलाक सांगणार बाबू तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको, त्यांच्याकडे नाही हा, त्याच्याकडे तू लक्ष देऊ नको, तो तसलोच हा. मी त्याच्या 9वी पासून ओळखतोय. म्हणजे आता झाला काय की बायकोच घोळा करे तुरे कारण झीर कसला ऐकता. मागे मोबाईलचं सांगता मोबाईलचं असं झालं ना, एक बारको बुरको संध्याकाळी 5:30 वाजता घराकडे गेलो, मोबाईल घेतला आणि बसलो. सिरियल लागली औषधी 7:30ची. खायची किती आई कुठे काय तुका बरं माहिती आहे रे. म्हणजे युट्यूबवर ह्या करून तू बरोबर शपथ मानतच लागत. आई कुठे काय करते, तो हाली अनिरुद्ध खुळावलो आहे ह्याच्यासारखं, बरोबर ना. ठरलं तर मग आता काय वेगळंच म्हणा. पण अनिरुद्धाची मात्र ह्या तू वारसो चालवणार पुढे, जी लक्षणं दिसतात साधारणशी अनिरुद्धाचं इडं उचलत नसतो, होय ना. त्याका फक्त विचार काय का हा काय म्हणून, काय झालं तर झाला. पण मंडळी संध्याकाळी 5:30 वाजता पूर्ण मोबाईल हातात घेऊन बसलो. शाळेत नाही 7:30 वाजता औषध बघितल्या, 8 वाजले, 2.5 तास झाले. आई गेली, वाईट जरा खाली केल्या टाकल्या, लाल करून शाप रप्पा रप 4 वडल्या. पण आताचे पोरगे औषध ऐकणत नाही. बाबू रागा किलो आणि बाबू तो झालो नागोबा. बाबू तसंच कोपऱ्यात गेलो आणि येटोळा घालून बसलो. आई काही विचारून गेली काय बाबू करी फास. आईन बघितलं म्हणून ह्या अवघड जनावर ह्या आपल्या फटक्यात घालणारा नाही. बापूस येऊन दे. मग बापूस हिरो जेव्हा 8:30 तेवढे बापूस हिरो उमरात घरात पाय टाकले बापसाक समाजला. बाबूचा काहीतरी विनासला. बापूस तसंच किचन मध्ये गेलो आणि बापूस म्हणता काय गो बाबूचा काय केलं, 2.5 तास मोबाईल घेतलेल्या टाकले लाल करून शाप. सांगितलं ठीक का मी काय तर बघते, तू आमच्या मध्ये पडा नको. बाबा तसंच बाहेर इलो. बाबा आत्मविश्वास काय, मी माझ्या बाजीला समजावतेल. एवढा बापसा कोटला बापू शिरो आणि बापूस म्हणता बाबू काय रे झाला. फास केल्याबरोबर बापसान अंग जो काढलाय उमऱ्याला जाऊन आपटलो. बापूस म्हणता ह्या बघ तू ना माका तुझं बापूस समजा नको, तू असा समज मी तुझा मित्र असेल आणि मी तुझा मित्र या समजून तू माका सांग काय झाला. बापसा कोटला मी समजूत काढतलोय आणि झेल माझं ऐकतलो. बापूस म्हणता मित्र असे असं समज आणि काय झाला तर सांग. एवढ्या म्हटल्याबरोबर झेल विचारता नक्की मित्र म्हणून सांगो. बापूस म्हणता सांग. त्याबरोबर झिल म्हणता ए पक्या साला तुझ्या बायकोने आज मारले आपल्याला. पुन्हा जर हात लावला तर साला खपवून घेणार नाही आपण. म्हणजे एवढी पोरांची मजल आता वाढलेली. पण मंडळी खरं सांगते, ज्या आई वडिलांनी आपल्याला सांभाळल्याने ना, ज्या आई वडिलांनी आपल्या रक्ताची पावळी करून पोचले ना. मी आज आम्ही पेटीवर बसून भजना करतो, पण आमचे महेश काका पप्पा बरोबर ना किंवा घरच्यांनी आम्ही या खुर्चीवर पोहोचूसाठी काय व्याप काढलेले आहेत ना, हे त्यांका माहिती आहे, बरोबर ना. अगदी पहिल्यांदा कार्यक्रम हे लहानपणापासून केले, तुझ्यासाठी सोडले त्याला. हा आणि आता तू आणि काय तू काय सोडून देतो तुझ्याकडे हा का. तू फक्त उगा लगीन झालं म्हणून तू उडावतोस. लगीन झालं माझं, लगीन झालं माझं काय नाही. ए माझ्यापेक्षा तू सुकान काढा लागलं म्हटलं. असं काय नसतं पण चांगला
गोड मारून घ्यायचा, वाईट बोलतच नाही आम्ही भजनात. म्हणजे कसं आम्ही सांभाळले जाते, युट्यूब आहे ना, खूप विचार करून बोलावं लागतं. पण त्यांनी काढलेले कष्ट पहिल्यांदा वाटेनं होते. डोक्यावर पेटी घेऊन राजापूरच्या दत्त मंदिरात जाताना कडेकडे गेलेले आहेत, रत्नागिरीतनं कडेकडे. मी ज्यावेळी भजन ज्यावेळी भजन क्षेत्रात घुसले ना, आणि ज्यावेळी मी सारेगम शिकत होते ना, ते सारेगम शिकताना नाटळेतून सावंत गुरुजी 21 किलोमीटर आमच्या घराकडे यायचे पावणे दिवस रविवारचे शिकू. आणि तेव्हा फक्त सायकल, गुरुजी सुद्धा तिकडून सायकल घेऊन यायचे मागे शिकूसाठी. आणि ज्या दिवशी गुरुजी यायचे नाही ना, तेव्हा माझे पप्पा समोर बसलेत, वडील माझे, ज्या दिवशी गुरुजी यायचे ना ज्या रविवारी, त्या रविवारी दुपारी भर उन्हातून मका सायकलवर बसून 21 किलोमीटर न्यायचे गुरुजींकडे, ते क्लास करून घ्यायचे आणि 21 किलोमीटर रिटर्न घ्यायचे. मग त्यावेळी 42-45 किलोमीटर सुद्धा सायकल त्यांनी माझ्यासाठी चालवलेली आहे, बरोबर ना. आज आम्ही खुर्चीवर बसून भजना केलं, माझ्याकडे लोकांकडे काय केलं त्यांना, आमचं काय नाही. खरंच आज आमच्या आई वडिलांचे कष्ट असत त्याच्यापाठी, बरोबर ना. आणि म्हणून आयुष्यात, म्हणून सगळ्यांना फक्त एक सांग, काय जरी नाही केला ना जन्माकडून, माणसाच्या जन्माकडून बाकी काय नाही केला काहीही चालत, पण आपल्या आई वडिलांची मान या समाजात खाली जाणार नाही असं कृत्य मात्र हे प्रत्येकाने कोणीही करता नाही. आणि हीच गोष्ट आज आपण सांभाळूची आहे ना. माणसाच्या कसा सकाळी एक वेळ उठून जेवणाचा एक वेळच्या डब्याची तरतूद करणारी आई सगळ्यांच्याच लक्षात राहता, बरोबर ना. पण आपल्या आयुष्यभराच्या पोटगीची तरतूद करणारा बाप मात्र कोणाच्या लक्षात राहत नाही. ही आजच्या या कलियुगाची शोकांतिका. आणि म्हणून रामा वनवासाला जाऊ नको म्हणून सांगून रडणारी कौशल्य माता सगळ्यांना दिसतात, देवकी माता दिसतात, त्यानंतर यशोदा माता दिसतात, जिजाऊ माता, जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ आपण म्हणतो, पण वडील मात्र कोणाक दिसत नाही, बरोबर ना. कौशल्य दिसली पण पुत्र शोकान म्हणणारो तो दशरथ राजा कोणाच्या लक्षात येलो ना शेवटपर्यंत, बरोबर. पोटची 7 मुलं गेली म्हणून देवकी रडणारी देवकी सगळ्यांना दिसली, पण आपल्या नाका तोंडात पाणी भरून घेऊन सुद्धा भरल्या यमुना नदीतून आपल्या पोटच्या गोळाचे प्राण वाचावेत म्हणून भगवंत श्रीकृष्णांका टोपलीतून गोकुळात सुखरूप घेऊन जाणारा बाप कोणाला, तो वसुदेव कोणाला दिसला नाही शेवटपर्यंत. जिजाऊ माता सगळ्यांना दिसलीच ना हो. जिजाऊ माता आज शिवाजी महाराजांसोबत नाव घेतात, पण शहाजी राजांनी किती त्याग केला स्वतःच्या आयुष्याचा छत्रपती शिवाजी महाराज घडावे म्हणून, त्याचा विचार अजूनपर्यंत कोणी केला नाही ना. घरात आपलं आताची अवस्था अशी झालेली आहे, बापूस 2 रुपयाचा ब्लेड घेणार डॉलरचा आणि 1 ब्लेड महिनोभर चालवणार, त्यांना 4 नाही तर 6 वेळा दाढी करणार, बरोबर ना. पण झिराक पैसो काढून देणार, हे घे बाबू जा दाढी करून ये, बरोबर ना. बापूस आपण काढतोच वापरतो एवढा बारका पिस्तूल मोबाईलचा, 7 दाबल्यानंतर 8 टाकू स्क्रीनवर, पण झिराक मात्र अँड्रॉइड घेऊन देणार ना. आणि जो बापूस स्वतः फाटकी चपला वापरता ना, तळ पाहिजे तो फाटको असता, तोच बापूस झिलासाठी 550 नाही तर 700 रुपयाचं चप्पल घे म्हणून सांगता, नाही तर बूट 1000चे बूट घे म्हणून सांगून लोकांची मोलमजुरी करून ना ते पैसे झिलाचे 1000 रुपये हातात देताना सांगतो जा 7 पुत्यांकडे चांगलं चप्पल घे. ही अवस्था आपला नशीब फाटू नये ना ह्याच्यासाठी बाप अगदी शेवटपर्यंत आपल्या अंगावर फाटकी बनियान घालून फिरत असतात, बरोबर ना. मी जा बघताय तर माझ्या पोरग्यांका दिसू पया, माझ्या पोटच्या गोळ्यात दिसू का म्हणून जी काकेवर घेतात ती आई, पण जर माका दिसत नाही ता सुद्धा माझ्या पोटच्या गोळ्यात दिसाक होया म्हणून जो खांद्यावर उचलून घेताना तो बाप असता. आणि आज त्याची जाणीव आहे प्रत्येकाने ठेवच्या, बरोबर ना. म्हणून या ठिकाणी धन्यवाद देतोय या ठिकाणी. राम राम
पंचरत्नांची दुसरी पिढी म्हणजे कासले बुवा, त्यानंतर हरियाण बुवा, भजन सम्राट लोकरे बुवा, गुरव बुवा, श्रीधर मुनगेकर बुवा हे दिग्गज. म्हणजे काळ आपण म्हणतो की काळ बदलता आणि कालाय तस्मै नमः म्हणून प्रत्येक बुवा सांगता आज. पण तसा बघितलं तर आज सगळ्या बुवांनी आपल्या शिष्यांका बारी करूसाठी दिले नाही. काळानुसार तुम्ही बदला, पण लोकरे बुवा, कासले बुवा, हरियाण बुवा, मुनगेकर बुवा, गुरव बुवा या सगळ्या भजन पंचरत्नांनी ना स्वतः अजूनपर्यंत कधी 20 केलेले नाही. भले त्यांचे कार्यक्रम कमी झाले पण त्यांनी आपली मर्यादा सोडलेली नाही, बरोबर ना. आणि आयुष्यात जो आहे प्रत्येक जण मर्यादा बाळगून चालताना तो मर्यादा पुरुषोत्तम आणि तोच रामाचा अवतार, बरोबर ना. म्हणून हे आमच्या गुरुमाऊलींचा हे आमच्यावर असणारे आशीर्वाद की आज आम्ही अगदी बिंदास जातो, भजना करतो, बरोबर ना. भुवनचे गुरुमाऊली प्रकाश पारकर बुवा कोकण भजन रत्न म्हणजे एवढं जबरदस्त आज त्यांचं नाव, त्यांचा दरार आज भजन क्षेत्रामध्ये आहे. आणि खरोखर सांगतोय पारकर बुवांचे शिष्य खरोखरच भरपूर असत, नाही असो विषय नाही, भरपूर असत. पण आज अगदी सुरुवाती लहानपणापासून अगदी तोच दरारा आणि बुवांची आठवण आणि बुवांचा नावाचा बुवांनी जो हरिनामाचा झेंडा व्यंकटेश नरबुवांच्या हातात दिला तो तसाच फडकवत ठेवणारो आज धडाडी जो बुवा कोण असत तर खरोखर व्यंकटेश नरबुवा एकदा जोरदार त्याच्यासाठी, कारण चांगला खरा सांगणार आपण. आणि त्याच्या मागून आता परत उदय पारकर बुवांचे पुतण्या ते सुद्धा जबरदस्त बारी करतात. म्हणजे ह्या गुरुन दिलेलं वारसो गुरुचं नाव सुद्धा सांभाळता येऊ काय, कारण त्याच्यात म्हटले अश्लीलता हरिभजनी नको भजनाची विटंबना आणि सरस्वतीच्या नारदाच्या गादीवर बैसून सरस्वतीची नको अवेलना. आता काय झालेला बुवा भेटीर बसान कमरेच्या खालच्या किती बोलता ता बोललो काय बुवा भारी, बरोबर ना. आणि त्या जर नाही बोललं तर नाही बारी बाकी बरी केल्याने. पण काय एक फार तर सालिया पर्यंत गेलो, बाबांकडे गेलो होतो आणि दुसऱ्यांदा का सालियावर ना खाली पडले, काय नाही बाकी तेवढी मजा येऊ नाही, बरोबर ना. पण भजनात अश्लीलता आज खरोखर करणं गरजेची आहे का हे विचार करणं काळाची गरज आहे का, बरोबर ना. पेटीवर बसून काय म्हणून फालतू बोलवता, ही सरस्वती आहे आणि तिचा मान सन्मान ठेवून जर आम्ही आजची जर पिढी आम्ही या पेटीचा मान सन्मान ठेवून जर भजना केलं ना तर इथून पुढे घडणारी पिढी ती सुद्धा चांगल्याच मार्गात जाईल. आणि म्हणून या ठिकाणी या मंडळाला लाख धन्यवाद देते. फक्त बुवानी भरपूर गाणी म्हटली, गजर संपवता फक्त एक गाणं त्या बॉर्डरवर आज आपण इकडे सण सोहळे साजरे करतो ना ते कोणामुळे करतो, आपल्याकडे दिवाळी होता, दिवा आपण पंथी लावतो घरात, पण आपल्या घरात पंथी दिव्याची केव्हा लागतात ज्यावेळी ते वीर स्वतःच्या छाताडावर गोळ्या झाडून घेतात आणि त्यांच्या नावाची पंथी त्यांच्या जेव्हा घरात लागते ना त्यावेळी आपल्या घरात दिवाळीची पंथी लागतात, बरोबर ना. ज्यावेळी त्यांचे चिता ज्यावेळी पेटताना त्यावेळी खैत्री संध्याकाळच्या वेळी आपल्या घरात आपण सुखाचो घास चुलीवर पेटवून खात असतो. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे उपकार आपल्यावर आहेत ना तेवढेच उपकार त्या बॉर्डरवर स्वतःच्या प्राणांची बाजी लावून रक्ताची होळी खेळणाऱ्या त्या शहीद वीरांचे आपल्यावर उपकार आहेत आणि ते उपकार आपण विसरून चालणार नाही. आणि म्हणून हा गजर संपवता एक गाणं त्या शहीद वीरांसाठी घेतोय आणि या गजराची सांगता करतो. हॅलो मेरा कलमा तू मेरा धर्मा तेरा सब कुछ मैं मेरा सब कुछ तू दिल दिया है
जबरदस्त साऊंड सर्व्हिस खरोखर विशेष होता एकदा जोरदार टाळ्या. कारण अगदी परफेक्ट ऑपरेटिंग काय असतं हे खूप कमी जणांका समजतं. म्हणजे मिक्सर तर बघूसाठी भरपूर मोठे असतात. आता कसा काय काय जणांचे वर्षभरातच खटके उडावतात मिक्सरचे 2-2, 3-3. पण एवढं मोठं मिक्सर सांभाळताना खरोखर काय त्याच्यासाठी डोके वापरता लागत असतात. आणि म्हणूनच मी ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी अभिमानाने सांगतो की साऊंड सिस्टीम बघतो आम्ही भरपूर, पण कोणत्या वेळी काय ऑपरेट करायचा आणि बुवा तबल जी कोरस आवाज बॅलन्स काय हो जर शिकूच असतं तर 100% एकदा विरेश रेवडेकर अथर्वडी जे 100% साऊंड म्हणून या ठिकाणी मनावर राज्य करतोय सगळ्यांच्या. म्हणून म्हणते बघा अश्लीलता हरी भजनी नको या नको भजनाची विटंबना नारदाच्या गादीवर बैसून सरस्वती नको अवेदना हो जनाची या जनाची नाही तर मनाची थोडीशी ठेवूया.